मंडळी हा बघा नाऱ्या. अहो हा नुसता नावाचाच नाऱ्या नाही, अहो हा लय आग लावा आणि फुकटा बी आहे. पाहिलं या नाऱ्याच्या त्यानं माकडाच्या लग्नाचं खूळ तर मांडलंय. पण कसं होईल ते आता लग्न देव जाणे. नाही नाही, तिचं बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. तिचं मेंदूचे शेलच डाऊन आहे. या इकडं बापू साहेब आलं रे आलं की पहिलं त्यांचं पिवळं करायचं बघा. काय हा तर म्हणतो रे मी. एक कांड्यावरून दोन बायका बांधणारच ना. काय काय बायका दोन अंडे, मग बायका भांडणार आहे. बायकांची चूक हा नाही कोंबडीची चूक. कशी काय दोन अंडे घालायची ना. तो काय हो माकडाच्या लग्नाचा खर्चाचा विचार कोणी केला नाही. अण्णा वाल्ला सरपंच चावडीवर बसून सोडा चावडीवर सारवा. माकडाचं लगीन म्हणजे माकडाला मुंडळ्या बी बांधायच्या. वय वय माकडाला मुंडावळ्या बी बांधणार आणि अख्ख्या गावाला जेवण बी घालणार. अण्णा पैलवानाची बॉबी वाकडी असं आहे वय. आधी सांगा की माकडाला हळद बी लावायची वय. वय रुक्मिणी हळद बी लावायची आणि हळदीला फुल नाचायचं बी. त्या दुसऱ्या मॅडम कुठे गेल्या? मला मॅडम लोकांमध्ये जाम इंटरेस्ट आहे. इकडे काय असतंय बघा नार्या, ते सकाळी सकाळी वाजवायला लागतं ना घंटा. डोंट वरी अण्णा, आज मी सगळे सुलटेच प्रश्न विचारणार आहे. जत्रा गावात कुत्रा आलाय? कुत्रा नाही रे, मी जत्रा म्हणतोय. जत्रा तेच म्हटलं कुत्रा. काय तू गॉगल तुम्ही याचं ऐकू नका, कारण तो कोणाचं ऐकून घेत नाही. कारण त्याला ऐकायलाच येत नाही. भेटलाय कुठंच होती नको. ए बायला दे की मला खायला नळी. कोणाकडे मागताय नळी. कोणच्या भावानं आणली? कोणच्या भावानं नाही आणली ग, मी स्वतः आणली भाजी. बघ एका फटक्यात कशी पैलवानाची मोठी गोटी फोडते. आणि राहिला प्रश्न लग्नाचा खर्च माझ्या अंगावर येण्याचा, तर मला नारायण म्हणतात. पण अण्णा मला सांगा, त्या लग्नामध्ये माकडाचा मामा कोण होणार आहे? वाडीत माकडाच लग्न करती मंडळी. माकडाच्या लग्नाला यायचं काय? लागलं की ते एकदाच शुभमंगल लाकडाचं लगीन. दगडाच्या वाड्यात माणसाच्या राड्यात फसलई माकडाचं लगीन. दगडाच्या वाड्यात माणसाच्या राड्यात फसलई माकडाचं लगीन. बावरलो बावरलो सावरलो सावरलो
बावरलो बावरलो सावरलो सावरलो सखी तुझ्या प्रेमात हारवलो सखी तुझ्या प्रेमात हारवलो बावरलो बावरलो सावरलो सावरलो सखिया प्रेमाला लागो न दृष्ट कधी न भावे हे प्रेम नष्ट रूप तुझं पाहून गहिवरलो बावरलो बावरलो सावरलो सावरलो